मंत्री नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडली आहे। पोलिसांकडून बॅगेची तपासणी करण्यात येते। या बॅगेत एक चिठ्ठी सापडल्याची ही माहिती आहे। ही बॅग ठेवताना एक व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झालाय। गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हिंदुत्वाची आक्रमकपणे भूमिका मांडतायत, त्यामुळे हा घातपाताचा प्रयत्न आहे का याचा आता पोलीस तपास करतायत। बघा असं आहे, आम्ही देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये राहतो। देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही चिंता करायची गरज नाही। सगळे हिंदू समाज अतिशय सुरक्षित आहेत। हे बॅग ठेवणारे मला सांगून बॅग ठेवायला आले असते तर बॅगेत त्यांनाच भरून घरी पाठवलं असतं। कोणाला घाबरवायला प्रयत्न करतायत? त्यांना माहित नाही माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे आणि म्हणून ह्या बॅगा बिगा करण्याचे हे फालतू गोष्टी माझ्याकडे ठेवायचं नाही, नाहीतर बॅग अशा जागी ठेवीन ते उरले सुरले पण संपतील। म्हणून माझ्याबरोबर हे सगळे प्रकार नको। मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आज सकाळी एक संशयास्पद अशी खरं तर एक बॅग सापडली आणि त्याच्यानंतर एकच गोंधळ उडाला। सध्या आपण मंत्रालय परिसराच्या बाहेर असलेल्या या नितेश राणे यांच्या या सुवर्णगड बंगल्याच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे। आज सकाळीच या ठिकाणी एक संशयास्पद अशी एक बॅग सापडलेली होती आणि या बॅगची तपासणी खरं तर पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळतं। बॅग तपासण्यासाठी काही सुरक्षा यंत्रणा सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या, मात्र त्या बॅगमध्ये सर्वसाधारण त्या वस्तू सापडलेल्या आहेत। कोणतीही संशयास्पद अशी एखादी वस्तू सापडलेली नाहीये आणि त्याच्यामुळे कुठेतरी सगळ्यांनीच एक सुटकेचा निश्वास खर्च टाकल्याचं पाहायला मिळतं। मात्र नितेश राणे हे कायमच जे आहे ते वादग्रस्त विधानांमुळे चर्चेमध्ये असतात। मात्र या बॅगेची संपूर्ण तपासणी केल्यानंतर पोलिसांना याच्यामध्ये एक चप्पलचा जोड असतील, शूज असतील, हुडी बॅग असतील, कपडे असतील, या वस्तू खरं तर सापडल्याचं पाहायला मिळतं। आणि आपण पाहत आहोत की या संपूर्ण घटनेचा जो ही संपूर्ण घटना जी आहे ती खरं तर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले पाहायला मिळते। ही जी बॅग जी आहे ती एका तरुणाने खरं तर या ठिकाणी आणून ठेवलेली होती। आता या तरुणाचा सुद्धा खरं तर शोध घेतला जात आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।